वेळी तुमच्यासाठी काहीतरी नवीन विषय घेऊन हॅलो. येतो. श्रोतेहो, स्माइल एफएम रेडिओ स्टेशन मॉर्निंग टीच्या शोमध्ये ना आज पी-डब्ल्यू-डी म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर माननीय पाटील मॅडम आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा-गोष्टी करणार आहे अकलूज ट्रॅफिक संदर्भात. मॅडम तुमचं स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90 अकलूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. थँक यू. मॅडम परवा एक मीटिंग झाली होती, की ज्या मीटिंगमध्ये अकलूज वाहतुकी संदर्भात बऱ्याचशा काही गप्पा-गोष्टी झाल्या. खूप सारे नेम समजून दिले सर्वांनी आणि या ठिकाणी मीटिंगला तुम्ही देखील उपस्थित होता. पण तुम्हाला एकही प्रश्न केला नाही त्यावेळेस, याचं एक आश्चर्य आहे मॅडम. हो, हो. त्या आम्हालाही वाटलं होतं, की आमच्याकडे काम चालू आहे. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारतील. आम्ही पण म्हणजे माझा सगळा स्टाफ त्याच तयारीने तिथे आला होता. पण पण मॅडम मी खूप प्रश्न विचारण्याच्या मनस्थितीत त्यावेळेस होतो. परंतु एक रेडिओ आर-जे म्हणून मला त्यावेळेस प्रश्न विचारता आले नाहीयेत. परंतु हक्काच्या व्यासपीठावरून आम्हीच तुमच्यासाठी काही प्रश्न नाही, या नाही. ठिकाणाहून करणार आहे चला. मॅडम. नाही, मॅडम विषय तो प्रथमतः हां, बोला. चांगलाच आहे. म्हणजे वाहतुकीमुळे कोंडी होतीच आहे. येस. एखाद्याला कधी इमर्जन्सी म्हणजे हॉस्पिटलला जायचं असेल, तर आपण बऱ्याचदा बघतो ट्रॅफिकमुळे अडकतो. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम म्हणजे सुटायला पाहिजेच पाहिजे. आहे. हं. मॅडम काल आपलं म्हणजे पुणे आणि मुंबई द्रुतगती मार्गाचं मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे देखील 3 तास अडकून पडल्या होत्या हो, आणि त्यांनाही तिथून येता आलं नाहीये. हा एक हो, ट्रॅफिकचा विषय आपलाच नाही, तर हा भारतामध्ये सर्वत्र गाजणारा विषय. पण एक हो. माझे काही प्रश्न आहेत मॅडम तुम्हाला. कारण बोला काल ना. परवाच्या वेळेस प्रश्न विचारले नाहीयेत, पण एक आमचं जे व्यासपीठ आहे या ठिकाणाहून आम्ही सर्व श्रोत्यापर्यंत तुमच्या प्रश्नाची उत्तरं पोहोचवतो. मॅडम हं, मला सांगा, की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे बिल्डिंग आहेत, जे गेस्ट हाऊस आहे, या गेस्ट हं. हाऊसच्या बाजूला बाहेर खूप सारे गाडे लागलेत, की जे हो. ट्रॅफिकला खूप मोठी अडचण करतात. सध्या त्या ठिकाणी खोदकाम पण झालेलं आहे आणि प्रत्येकजण त्या झाडाच्या सावलीखाली थांबतो काही खरेदी करण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी. पण गाडे थोडे आतमध्ये आपण सारून नाही लावू शकत. नाही, आता आम्ही तर तिथे जे विक्रेते आहेत म्हणजे थोडक्यात अतिक्रमण आहे. अच्छा. असं आमच्या कंट्रोल बिल्डिंग त्या लोकांना आम्ही म्हणजे पर्सनली माझ्या म्हणजे उपविभागाचे उपअभियंता किंवा शाखा अभियंता यांनी तोंडी पण सांगितलेले आहे. काही नोटीस पण आमच्या लोकांनी बहुतेक दिलेल्या आहेत. अच्छा, अच्छा. हं, हं, दुसरी गोष्ट पोलिस स्टेशनच्या समोर देखील थोडंसं गाडे लागलेले आहेत रसाचे हं, किंवा त्या नारळ विक्रेत्यांचे, वडापावचे हं, वगैरे. यांना हं. देखील तुम्ही काही वेगळी जागा देऊन त्यांचे व्यवसाय अबाधित राहतील आणि लोकांनाही त्रास होणार नाही, अशी काही उपाययोजना करू शकतो का मॅडम नाही, आपण? ही अशी उपाययोजना म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत नाही. अच्छा, हे अच्छा मॅडम. म्हणजे लोकल बॉडी म्हणजे नगरपालिका असेल किंवा ग्रामीण भाग असेल तर तिथले ग्रामपंचायत यांच्या अखत्यारीत येतो तो विषय. आणि मला वाटतंय परवा तुम्ही होताच ना मीटिंगला, येस तर मॅम. त्याच्यामध्ये ते काहीतरी ते एकांनी मांडलं होतं विषय, की कुठेतरी मुख्य बाजार पेठ आहे आपली अकलूजमध्ये. हां, बरोबर. तिथे भाजी विक्रेते बसत नाही, तिकडे काहीतरी रस्त्यावरच साइडला बसतात. येतात. अगदी बरोबर. तर मग हेच जर म्हणजे सगळ्या म्हणजे तिथंच बसवायचे, इथं बसवायचं नाही असं जर एखादा नियम म्हणजे नाही काढला गेला तर आता कदाचित ते होऊन जाईल. जसली मी सी साहेबांशी बोललो पाटील सरांशी. ॲक्चुअली हं, म्हटलं भविष्यामध्ये काय तुमची उपाययोजना आहे का? जसं की खाऊ गल्ली 1 एकरामध्ये, 2 एकरामध्ये एका ठिकाणी ठेवायची. तर ते हं, भविष्यात आमची योजना आहे. पण तात्पुरतं जे आता अतिक्रमण पी-डब्ल्यू-डीच्या बाजूला आहे आणि हं. यामुळे खूप लोकांना त्रास होतोय, ट्रॅफिकला त्रास होतोय. याच्याबाबत थोडी अंमलबजावणी तुम्ही करणं गरजेचं असं आम्हाला वाटतं मॅडम. नाही होय, आम्ही तर बघा आता कसं आहे, आम्ही पर्सनली सांगतोय तर ते लोकं काय म्हणतात, "मॅडम आम्ही सकाळी येतो आणि संध्याकाळी तर जातोच ना." तर पण आम्ही त्यांना वाहतूक तर म्हणलं, "तुम्ही ट्रॅफिक तर या दिवसभरच असतं सकाळी ना, तुमच्या संध्याकाळी ट्रॅफिक नसतं. दिवसभरातच ट्रॅफिक हे होतंय ना." हां, पण दिवसा तर ट्रॅफिक असतं, आम्ही संध्याकाळी म्हणजे ट्रॅफिक आता नसतं. आता म्हणजे आमचं नियोजन सांगते. आता आमचं अजून काम आमचं प्रगतीत आहे तिथं. अच्छा, काय? अच्छा, अच्छा, अच्छा. ज्यावेळी ते आमचं पूर्ण काँक्रीट तिथं होईल, काय? हां, हां. तर आमचा असा एक विचार आहे, की एक येलो पट्टाच मारून टाकायचा अच्छा. आणि त्याच्या पुढं ह्यांनी म्हणजे कुणीच त्या येलो पट्ट्याच्या अलीकडे रस्त्यावर कुणी आलं नाही पाहिजे, असं आमचा करण्याचा विचार आहे. पण ते काम पूर्ण झाल्यानंतर. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे मॅडम एक त्याच्याशिवाय तिथे पूर्ण काँक्रीट येलो पट्टे वगैरे आपल्याला मारता येतील त्यावेळी. हे पहा, तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता ऑफिसच्या लाईनला, त्या ठिकाणीच आजूबाजूला ते गाडे आहेत छोटेसे. गाडे त्यांचं छोटे आहेत, ते हां, एक थोडंसं थंडाईवाल्याचं दुकान आहे. थंडाईवाल्यांचं दुकान आहे त्या मॅडम. हं, ते काय आहे, हं. की एकाने लावलं की दुसरा, दुसऱ्याने तिसरं. लावतात, याचे काही लावतात. हो. कुणाचे आशीर्वाद आहेत का गाडे लावण्यासाठी? म्हणजे नाही काका, मामा, दादा, अण्णाचे कुणाचे नाही, आशीर्वाद नाही. असतील म्हणजे तर ते पण मला तर तुम्ही ते नाही माहिती.
ठीक म्हणजे आहे, त्या व्यवसाय आहे, त्यांचं हां. घर चालतं. पण एका घरामुळे हो. 100 घरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही एक महत्त्वाची येस, बाजू येस. आहे मॅडम. हो, हो, हो. एक माझा हं. लास्ट प्रश्न आहे मॅडम तुम्हाला, की अकलूज महर्षी चौकापासून जयसिंह चौकापर्यंत गटारीचं काम चालू आहे सध्या. हे गटारीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गेले दिपोळीच्या अगोदरपासून हे काम चालू आहे. हे काम कधी पूर्ण होईल? नाही, हा एक खूप अंडरग्राउंड प्रश्न आहे. गटारचं काम म्हणताय ना? येस मॅम. येस, 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 मग येस. अंडरग्राउंड गटारचं जे काम आहे ना, ते नगरपालिकेचं आहे. ॲक्चुअली हं. रस्त्याच्या दोन्ही बाजून चालू आहे ते मॅडम. हो, त्यांचं गटारीचं काम झालं चालू आहे म्हणूनच आमचं वरचं काँक्रीटचं काम थांबलेलं आहे. अच्छा, म्हणजे ते हां. नगरपालिकेकडे काम असल्यामुळे तो प्रश्न त्यांचे तुमच्याकडे ते चुकीचा अंडरग्राउंड गेला. काहीतरी ड्रेनेज लाईन चालू आहेत ना त्यांच्या. येस, येस, येस. हां, हां. चालेल. ठीक आहे मॅडम, हं. धन्यवाद. कारण पी-डब्ल्यू-डी अंतर्गत आपले रोड येतात बरेचसे आणि रोडच्या कडेला जर येस. वाहतूक म्हणजे वाहतुकीला कोंडी निर्माण होते ते इतर व्यावसायिकांमुळे. हो, तुम्ही नाही. हां, हां. स्माईल एफ-एम रेडिओ अच्छा. स्टेशनमध्ये तुम्ही आलात आणि ओके, आमच्याशी ओके. गप्पा-गोष्टी केल्यात. श्रोत्यापर्यंत तुमचा मेसेज पोहोचवला. हजारो श्रोते या चालेल. ठिकाणी ऐकतात मॅडम आणि ओके, वेळोवेळी ओके. तुमची मदत राहणारच आहे. पण तुम्हालाही शुभेच्छा आणि चालेल, स्माईल चालेल. एफ-एम रेडिओ स्टेशनमध्ये संपर्क आपण केल्याबाबत धन्यवाद. थँक ओके. मॅडम. थँक यू. थँक ओके. थँक मॅम. थँक ओके.